नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. होय, आपण बरोबर ओळखलंय. मी लीना. गेल्या 10 दिवसांमध्ये आपण खूप जणं बिझी होतो बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यात, बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यात आणि त्यानंतर बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचंही स्वागत करण्यात. तर गेल्या 10 दिवसांमध्ये न्यू कॅसलमध्ये या बाप्पाच्या दर्शनाचा माझा अनुभव अगदी थोडक्यात सांगणार आहे. काय ना, बाप्पाच्या दर्शनाचं इन्व्हिटेशन येताच मी कॅलेंडरमध्ये लगेच तारखा केल्या होत्या मार्क. मला सोडून बाकी सगळ्यांनीच सजावटीमध्ये दरवर्षीप्रमाणे एक वेगळा सेट केला होता बेंचमार्क. असो, माझ्या घरी असतो फक्त 1.5 दिवसांचा गणू. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे एकच गोंधळ असतो, कोणाला कधी बोलवायचं आणि कधी आरती म्हणू. गेल्या रविवारी 8 तारखेला विसर्जनानंतर आम्ही एकदमच होतो फ्री आणि त्याच संध्याकाळी मला इन्व्हिटेशन होते बाय 3. निरनिराळ्या प्रकारच्या मोदकांचा आस्वाद मी खरंच घेतला रोज आणि दर्शनाच्या निमित्ताने बाप्पाबरोबर पण फोटो काढताना दिला डिफरंट पोज. कुणाकडे होते अष्टविनायकाचे दर्शन तर कुणाकडे होते ढोल ताशाचे प्रदर्शन. काही जणांकडे एकीकडे होता बाप्पा नारळाच्या करवंटीत विराजमान, तर राम मंदिराची कल्पना पण डेकोरेशन रूपी खूपच वाटली छान. पानाफुलांच्या माळा आणि लायटिंगही दिसत होते एकदम उठून. खरंच आश्चर्याची बाब आहे ना की ह्या 10 दिवसांमध्ये एवढी क्रिएटिव्हिटी येते तरी कुठून. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मला आला होता गौरी पूजनेचा, गौरी दर्शनाचा योग. अरे माझा ह्या काही दिवसांमध्ये अनुभव एवढा दांडगा होता की जणू काही मलाच मिळाले होते 56 भोग. बघा तरी या 10 दिवसांमध्ये मेजवानी काय काय होती. पालक, छोले, चवळी, 16 भाज्या, आंबील आणि आंबोळी. त्याबरोबर कधी खाल्ले नान, कधी खाल्ली पुरी तर कधी खाल्ली पोळी. मिसळ पाव, बिर्याणी, इडली सांबार, वडा सांबार, दहीवडे, भजी, पापड आणि जिरा राईस. अहो प्रत्येका घरी मेजवानीची अगदी अफलातून होती चॉईस. गुलाबजाम, मोदक, मुगाचा शिरा, खीर आणि श्रीखंड. हे गणराया, आमच्या हातून तुझी सेवा अशीच घडो रे अखंड. सहस्रावर्तनातही केले होते मिळून काही जणांनी एकत्र आणि प्रेमाच्याच गाठीभेटी होत होत्या ह्या दिवसा सर्वत्र. आपल्या हिंदू टेम्पलमधल्या पण बाप्पाचे विसर्जन होताना होता ढोल ताशा आणि लेझिमचा गजर. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या दिवशी सी हाऊस बीचवर खूप जणं होते हजर. बाप्पा पण मिस करेल ना त्याचं हे केलेलं स्वागत आणि त्याच्याकरता केलेला आपण हा साज. आपल्या आठवणींची शिदोरी घेऊन ह्या बाप्पाचं 10 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे हो आज. पण 2 दिवसांनी पुन्हा आपल्या सगळ्यांचं रुटीन जरा होणार आहे सेट. पण पुढच्या वर्षी ह्याच उत्साहाने आपण घेऊया आपल्या बाप्पाची पुन्हा गाठभेट. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या.